बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करत आहे लेखक वासुदेव पाटील लिखित कादंबरी परतीच्या सरी, प्रकरण 13. धनत्रयोदशीलाच सावी असोद्याला निघाली. तृप्ती व अवनी दोन्ही माहेरला वसुबारसलाच येणार होत्या असं आधीच पत्र आलेलं. सावीला पाहता दोन्ही बहिणींना आनंद झाला. किरणची पत्नीही लक्ष्मीपूजनासाठी थांबलेली. किरणनं पोस्टातल्या फोनवरून बोरमळ्याचा पोस्टात फोन केला. रघु, अवनी व तृप्ती भाऊबीजेला बोलवत आहेत, ये आदल्या रात्री. किरण, रिवाइंडिंगची खूप कामं आहेत रे. सावी तिथं गेली म्हणून रघु टाळू लागला. रघु, ते मला माहीत नाही. दोघींनी तुला बोलावलंय व तू येतोस बस. किरण बोलला व फोन कट केला. सावीला दिवाळी कशी जात होती समजत नव्हती. काका काकी सारे सावीला आपलंच समजत. परकं असं नाहीच. भाऊबीजेनंतर तृप्ती लगेच परतणार होती. लक्ष्मीपूजनाच्या रात्री अवनी व तृप्ती सावीजवळ गप्पा मारत होत्या. सावी, तुला समजलं का? तृप्ती. काय ग? सावीने विचारलं. त्या बेलावर्धनने मुंबईतल्या एका टी व्ही अँकरसोबत दुसरं लग्न केलं. तृप्ती बोलली आणि सावी मौन झाली. मी तर ऐकलंय की तिनं श्रीकांतची बरीच प्रॉपर्टी आपल्या मुलीच्या नावावर केली आहे म्हणे. ती मुलगी गालणपूरलाच राहते व या बाईनं दुसरं लग्नही केलं. तृप्ती सांगत होती, पण सावीस या विषयावर काहीच बोलावंसं वाटत नव्हतं. सावी, तू काय ठरवलंस? अवनीनं अचानक विचारलं. कसलं? लग्नाबाबत. अवनी. सावी उठूनच बसली. भिंतीला टेकत बसली. हुंदका दाटून येतोय की काय? काहीच ठरवलं नाही मी. सावी भकासपणे बोलली. सावी, तुझा निर्णय तुलाच घ्यावा लागेल. तृप्तीही बोलली. तृप्ती, माहिती आहे का, मानवी मन खूप अडेल असतं ग. एकाच गोष्टीवर ते अडून बसतं. जीवन व्यवहार पुढं सरकत राहतात. शरीर काळाबरोबर पुढं चालत थकत जातं. पण मन अडकलं तिथंच. आपला देह, आपल्या जाणीवा अडलेल्या मनास पुढं चालायचा सल्ला देतात, पण मन हलायला तयार नसतं. बाकीच्यांना थांबता येत नाही. मन मात्र आपलाच हेका चालवत अडतं ते अडतंच. मग माणूस तडजोड करतो. काळाबरोबर चालणाऱ्या शरीराबरोबर पुढं चालताना अडलेल्या मनाशीही माघारी फिरत सईच्या माध्यमानं मनास गोंजारत राहतो. सावी हरवल्यागत बोलत होती. मग मन जिथं अडलंय त्याचा स्वीकार कर ना. अवनी बोलली. अवनी, ते शक्य नसतं ना. वाहून गेलेला काळ, घडलेल्या गोष्टींनी माणसास असं माघारी नाही थांबता येत मनासारखं. सावी, ऐक, रघुबाबत विचार कर. सावीच्या डोळ्यात धारा लागल्या. अवनी, रघु तर आपलं माणूस. मन तिथंच तर अडलंय ग, पण माझा देह डागाळला आहे. मी रघुबाबत तो विचारच करू शकत नाही. रघु माझा हक्काचा आहे, पण तो मला आपला माणूस म्हणून हवा आहे. त्याच्याशी लग्न हा विचार मी कधीच करू शकत नाही. मला तो हवा होता, पण आता मी नाही त्याच्या लायक. आता तो मला हवा आहे फक्त एक सखा, एक मित्र व त्या उपर आपला माणूस म्हणून. सावी, तू काय बोलते तेच कळत नाही आम्हास. अवनी व तृप्ती दोन्ही एक साथ बोलल्या. बहिणींनो, रघु नजरेआड होऊच नये म्हणून मन सारखं अडून बसलंय माझं. पण तरी लग्नासाठी माघारीचे मार्ग बंद झालेत माझे. माझा हा देह त्यासाठी पाक राहिला नाही. सावी, ते सोड बाकी. तू कधी याबाबत बोलली का त्याच्याशी? तसं तर बोलतो भरपूर.
पण त्याच्याशी लग्न हा लग्नाचा विचारच मनात शिवला नाही तर विचारायचं दूरच. मूर्ख, तुझ्या आदर्शवादाला काडी लाव. आता परतशील तेव्हा सरळ विचार त्याला. तो नकार देणारच नाही. प्रश्न नकाराचा नाही. तोच बिचारा लग्नासाठी फिरतोय. तात्याने तर मुलगी पाहायची जबाबदारी देखील माझ्यावर सोपवली आहे. पण मी माझ्या आपल्या माणसाशी आता लग्नाचा विचारच नाही करू शकत ग. तो माझ्यासाठी वेगळ्या भूमिकेत आहे आता. सावी बोलली आणि तृप्ती संतापली. सावी, तुझ्या डोक्यावर परिणाम तर नाही ना झाला? जगात कितीतरी स्त्रिया दुसरं तिसरं लग्न करतात. घडणाऱ्या घटनांनी काडीमोड होतो वा विधवा होतात. त्यात तुझ्यासारखा विचार करत थांबत नाहीत. जीवन हा एक प्रवाह आहे. आपणास प्रवाहित राहण्यासाठी मागचं विसरत तडजोड करावीच लागते. तृप्ती, सावी, ते काही नाही. तू याबाबत थेट त्यालाच विचार एकदा. तो नकार देणारच नाही. आणि समजा त्यानं नकार दिला तर आम्ही वडिलांना सांगत दुसरं स्थळ पाहू. सावी काहीच बोलली नाही. ती रघुवर नितांत प्रेम करत होती. लग्नाआधीही आणि आताही. सुरुवातीस त्याच्याशी लग्नासाठी आपण किती आटापिटा चालवला होता. पण श्रीकांतशी लग्न केल्यानंतर आपण बरबटलोच. त्यामुळं रघुशी लग्न हा विचारच तिला शिवत नव्हता. तिचं त्याविषयीचं प्रेम या उपर होतं. रघु विजेच्या आदल्या दिवशी रात्रीच्या रेल्वेनं निघाला. पहाटे तो जळगावला उतरला व 8 वाजे पावे तो असोद्याला पोहोचला. सावी, तृप्ती व अवनीस माहीतच नव्हतं की किरणनं त्याला बोलवलंय. अचानक आला म्हणून अवनी तृप्तीस आनंद झाला. त्याने रघुला ओवाळलं. ओवाळताना अवनी व तृप्ती दोघांचं त्याच्या चेहऱ्याकडे लक्ष केलं. ओढलेला आकसलेला चेहरा त्यावरील जबाबदारीचं की कसल्या तरी ताणाचं ओझं दर्शवित होता. रघुला आलेलं पाहून सावीला आतून कोण आनंद झाला. पण आज अचानक तिला त्याची नजर जाताच खाली मान घालावी वाटत होती. याआधी कधीच असं झालं नव्हतं. ती थेट रघुच्या नजरेत नजर देत होती. रघु ओवाळून होताच अवनी, तृप्ती व मावशीच्या पाया पडला. रघु, आमची भाऊबीज? अवनी हसतच बोलली. अवनी, या भावाची जोडी सतत फाटकी आहे. उलट किरणच्या हिश्श्याची बहिणीच्या मायेचा वाटा पडायला चालूय मी. रघु बोलला व दोघींना आतून उमाळा आला. रघु, तुझ्याकडून काहीच नको आम्हास. आणि तू काहीही दिलं नाहीस तरी किरणपेक्षाही जास्त माया आहे आमची तुझ्यावर. अवनी बोलली व तृप्तीनंही त्यास मूक मायेनं दुजरा दिला. रघु, यावर्षी तरी बोलवशील की नाही लग्नाला आम्हास? तृप्तीनं विषय काढछेडलाच. रघु फुटरं हसला. तात्या करताहेत प्रयत्न. सजन पाटलांनीही सुचवलं एक स्थळ, पण ते त्या मुलीचा पहिला काडीमोड झालाय म्हणून तात्याने नकार दिलाय. रघु बोलला आणि तृप्ती व अवनी चफापल्या. सावीनं आता नजर वर केली. अवनी, त्या रघुला काय छेडताय तुम्ही? चल रघु, युवराज आलाय गावाला, आपण त्याला भेटून येऊ. किरण बोलला. अवनी, एक राहिलंच सांगायचं. आमच्या तात्यांनी माझ्यासाठी मुलगी पाहण्याची जबाबदारी कुणावर सोपवली माहिती आहे का? रघु हसू आणत विचारत की सांगत होता. कुणावर रे? आपल्या सावी मॅडमवर. रघु इतक्या निष्पाप भावनेनं सांगत होता की अवनी व तृप्तीस वाटलंच की दोघांचं प्रेम खरंच किती उच्च पातळीचं आहे. लग्नासारख्या व्यावहारिक संस्थेत जकडून पाहणारी आपण किती क्षुद्र कोणत्या कोणत्या विचारसरणीचे आहोत. रघु, बापाचं काळीज आहे ते. त्यांना चिंता आहे म्हणून ते सोपवत असतील. अवनी बोलली. मावशीनं किरणला युवराजकडे जाऊ दिलं नाही. जेवणाची तयारी झाली होती म्हणून. रघुलाही लगेच दुपारून परतायचं होतं म्हणून त्यानंही नकार दिला. सर्वांनी हसत गप्पा मारत जेवण केलं. किरण रघुस बाहेर चौकात घेऊन गेला. पानटपरीवर पानं खाल्ली. रघु, एक विचारू? किरण रघुस म्हणाला. विचार ना,
पान सगळं थुंक उडणार नाही या हिशेबानं रघु बोलला. मित्रा, सावीलाच एकदा विचारणं लग्नाबाबत. तृप्ती व अवनीप्रमाणेच आतून तुटत किरण बोलला. पण अवनी व तृप्तीनं सावीस विचारलंय हे त्याला माहीत नव्हतं. फक्त आपण बरोबरीचे असूनही नोकरी लागताच आपलं लग्न होत, मुलंही झाली व आपला भावासारखा मित्र अजून तसाच रखडलाय म्हणून तो तुटत होता. किरण, सावी माझा जीव आहे दुसरा. मनापासून प्रेम करतो मी, पण याचा अर्थ असा नाही की आपणास आपल्या मर्यादा ओळखता येऊ नयेत. मी कबूल केल्याप्रमाणे शब्दास जागलो नाही. नोकरी नाही व जिनं ज्यावेळीस मला मागणी घालायला बोलवलं होतं त्यावेळीस मला जाता आलं नाही, हा माझा अक्षम्य अपराध. आता ती फार फार पुढे गेली आहे तिच्या कर्तृत्वानं, आणि मी मागं मागं रुतत चाललोय कर्जाच्या विळख्यात. कर्ज फिटेल, परिस्थिती बदलेल बी, पण कोणत्याही गोष्टीला वेळ काळ असतो. म्हणून किरण भावा, आता मी त्या लायकीचा नाहीच. मात्र तिच्यासाठी मी तह्यात अशीही काढेन. माझ्यासाठी सावी आपलं माणूस म्हणून आहे, ते एक वेगळं नातं आहे. रघु आतला कोलाहल दाबत बोलला आणि किरणला रघुसाठी आपण काहीच करू शकलो नाही याची खंत वाटली. किरण, मित्र हे कसे असतात ना, जेव्हा आम्हास एक फावं वाटत होतं तेव्हा तुम्हीच साले किती आटापिटा करत होते, आणि आता बघ किती तीळ तीळ तुटतोय तू. रघु बोलला आणि किरणच्या डोळ्यात आसू आली. किरण, ज्याला तिच्या साध्या डायऱ्या सांभाळता आल्या नाहीत तो तुझा मित्र आता तिला तरी कसं सांभाळेन, तूच सांग भावा. रघु मान वळवीत बोलला. चल रघु. किरण एवढाच बोलला, पण त्यानं रघुच्या मनात खोल आत कुठंतरी एक ठिणगीस फुंकर मारली होती. त्या ठिणगीस रघु खोल खोल दडवत आला होता. सावी, तू थांबते की येते सोबत? रघु निघायची तयारी करताना बोलला. याला आपण येताना विचारलं तेव्हा हा सोबत आला नाही, आणि आता मात्र विचारतोय स्वतःहून. हा व्यवहारी आहे की भावस्पर्शी नाही कळत हा. जरी त्याच्या मते मी मनकवडी आहे. रघु, आई व काकीजवळ राहील ती अजून, आम्ही जरी निघतोय तरी. अवनी बोलली. तशी मावशीही सावीचा हात धरत सावीस रोखू लागली मायेनं. नाही मावशी, येत राहीन मी, नाहीतरी मला तुमच्याशिवाय कोण आहे. पण आता जाऊ द्या, मला जळगावला बरीच खरेदीही करायची आहे, न रघु सोबत आहे. सावी काकुलतीनं म्हणाली. रघु व सावी निघाले. दोघे सोबत जाताना अवनीचे डोळे पाणावले. तृप्ती, तू रघुला सरळ सांगायला हवं होतं. अवनी, हे दोघे एकमेकांशिवाय राहूच शकत नाहीत, पण दोघे एकमेकांच्या मनाची अति काळजी घेत आहेत, म्हणून अजून तरी त्यांची मनस्थिती नाही आहे. पण आता बघ हळूहळू बदल होईलच त्यांच्यात, तृप्ती ठामपणे म्हणाली. असोद्याहून जळगाव पावे तो एकाच सीटवर असूनही ना रघु काही बोलला ना की सावी. एकदम स्तब्धता. तिकीट रघुनं काढलं तरी दोघांचे पैसे सावीनच दिले. जळगाव आलं. उतरण्याआधी मात्र सावी बोलली. मला बरीच खरेदी करायची आहे. अगं पण सायंकाळ होईल मग इथंच, परतायचं कसं? तुला जायचं तर तू जाऊ शकतोस, मी येईन रात्रीच्या गाडीनं. सावी तिराहितासारखी बोलली. आणि दोंडाईच्याहून बोरमाळ्यास कसं येणार? रघुही जरबेनं म्हणाला. बघेन मी. सावी बोलली. काही नको, चल पटकन जाऊ, जे घ्यायचं आहे ते घे पटकन. रघु बोलला आणि सावीची कळी खुलली. सावीनं आधी स्वतःसाठी साड्या घेतल्या. 7-8 वर्षांपासून तिला कधी चांगल्या साड्या घ्याव्याशा वाटल्याच नव्हत्या. रघु, एखादी चांगली साडी तुझ्या पसंतीची सांग ना. सावी, ना मला बहीण ना आई फारशी लाभली, म्हणून मला कसं कळणार कोणती साडी चांगली आणि कोणती वाईट. पण मला प्रत्येक साडी आवडते, कारण ती लक्ष्मीचं पूर्ण अंग झाकत रूप खुलवते.
रघु बोलला आणि सावी त्याच्याकडे पाहू लागली. मी निवडते, फक्त तुला आवडली किती दाखव. मला हा धर्मसंकटात टाकू नकोस, रघु बोलला. सावीनं पुन्हा 4-5 साड्या निवडल्या. यातल्या सांग. सर्वच. रघु. भाऊ, सर्व पॅक कर. सावी साडी दाखवणाऱ्या दुकानातील मुलास बोलली आणि रघुनं डोक्यास हात लावला. सावी रघुस आणखी एका दुकानावर घेऊन गेली. तू थांब बाहेर इथंच, मी आलेच. तेच बरं. हवं तर तुझं ते सामान ठेव इथं, मी बसतो इथे बाकड्यावर, रघु कंटाळत म्हणाला. सावीनं 2 ड्रेसचं शूटिंग शर्टिंग घेतलं. खरं ती रेडीमेड ड्रेस घेणार होती, पण मापाचा प्रश्न उद्भवला असता आणि मग रघुनं ऐकलंच नसतं. तिनं तिच्या पसंतीचे 2 ड्रेसचे शूटिंग शर्टिंग घेतलं. सोबत तात्यास महागडं धोत्राचं पान आणि सदऱ्याचं कापड सारं पिशवीत घेतलं व ती बाहेर आली. हे बघ बरं, सावी दाखवत रघुस म्हणाली. छान आहेत. सावीला अपेक्षा होती की हा विचारेल कुणासाठी घेतलं म्हणून, पण याला स्वार्थच नाही. हा फक्त छान म्हणत मुका झाला. अरे बाहेर काढून पोत तर पहा हात लावून. धोत्राचं पान कुणासाठी? छान आहे. आणि हे राठोड सरांसाठी घेतलेत, ड्रेसचं कापड दाखवत ती म्हणाली. कापड सुंदर व महागडं आहे वाटतं, पण राठोड सर वयस्कर आहेत, ते असले कपडे नाही घालत, रघु सहजतेने बोलला. रघु, हे पान तात्यासाठी घेतलंय मी. सावी रघु काय बोलते तिकडे न पाहता बोलली. तिला आपण कुणासाठी काहीतरी घेतलंय हाच आनंद होत होता, आणि त्यामुळे ती रघुस घटक्यात ड्रेस दाखवत होती आणि घटक्यात धोत्राचं पान. त्यात रघु सरळ साध्या मनानं तिचे भाव समजतच नव्हता, म्हणून अधिकच भंबेरी उडत होती. सावी, तात्या घेणार नाही तुझ्याकडून. एकतर दाम तरी देतील, रघु ठाम विश्वासानं बोलला. आणि तू? सावीनं ड्रेसची पिशवी त्यापुढं करत विचारलं. रघु थरथरला. मुळीच नाही, ते राठोड सरांना शोभतीलच शोभतील, रघु कटवू लागला. ते मला माहीत नाही. तात्याने मला मुली शोधायला लावलंय. त्या मुलींना मी असा जुन्या कपड्यातला नवरदेव दाखवू का? सावी, नव्या कपड्यानं माणूस नवा होत नाही. रघु, चल पटकन, गाडीचा टाईम झालाय. विषय पालटाव म्हणून सावी म्हणत निघून लागली. गाडीचा जनरल डबा सणासुदीलाही खाली होता. आता लोक परततील व गर्दी वाढेल. सावी खिडकीस डोकं टेकत विचारात हरवत होती. रघु, मामीनं श्रीकांतशी लग्नाचा घाट घातला आणि आपण किती किती आटापिटा करीत असोद्याला आलो होतो. यानं घरच्यांना आणत लग्नाची मागणी घालावी म्हणून, पण सर्व बिनसलं. विनोदच्या करणीनं याला येताच नाही आलं आणि निवडणुकीच्या राजकारणापायी लग्न झालं. त्यानंतर रघुशी लग्न हा विचार कधीच शिवला नाही. ओढ मात्र किती किती. समायोजन बदलीच्या कॅम्पमध्ये अगदी चांगली चांगली गावं सोडत आपण एका झटक्यात बोरमळा निवडलं. पट्ट्यारी बनत याचंच घर भाड्यानं घेतलं. हेतू आस एकच, आपलं माणूस जवळ असावं, पण तरी लग्न. रघुला काय वाटत असेल? तात्या दुजवर स्थळ नाही म्हणतात, पण तरी वाढत्या वयानं चिंतित तात्या त्याही बाबतीत तडजोड करत नाथ्यांच्या मुलींची निवड करतील ही सून म्हणून. पण रघु तिच्या शेजारीच बसला होता. तिनं त्याकडं पाहिलं. चहा मागू का? रघुने विचारलं. किती मन जुळलीत आपली. मी फक्त पाहिलं तरी. का? एक उसनाकट फेडतोय का? सावी त्याकडे पाहत बोलली. थंडी खूपच होती म्हणून ती त्याला खेटून बसली. रघुनं फेरीवाल्यास हाक मारली. रघु, तो दिवस आणि हा दिवस प्रवासाचा सारखाच ना? रात्रीचीच वेळ, सोबत ही दोघे. सावी चहा पित म्हणाली. नाही सावी, आता प्रवास उलट्या दिशेनं होतोय. तेव्हा नागपूरकडं निघालो होतो आणि आता बोरमळ्याकडं. रघु बोलला आणि तिच्या अंगावर काटा आला. उलटा प्रवास,
शब्दांनी. रघु, कपडे शिवशील ना? रघु काहीच बोलला नाही. त्यानं पैसे दिले. सावी, आणखी एक कट फिटला. काही उसनवारी कधीच फेडू नये व फिटूच नाही रघु. सावी, का? त्यानं नातं जुळून राहतं, ऋणानुबंध कायम राहतो. उसनवारी फिटली की मनात लगेच अहंभाव जागा होतो. फिटलं बरं, आता मी काहीच देणं लागत नाही तुझा, असले भाव तक्षणी आवेगात झळकतात. सावी, कुणावर जीव ओवाळणं हे देखील अशीच कधीच न फिटणारी उसनवारी आहे. रघु बोलला आणि सावी जणू त्याच्या मिठीतच शिरावं या आवेगानं जवळ आली. पण रघु मूळचा पक्का, बनिया, व्यवहारी चोख. दोंडाईचा आलंय, चल उतरावं लागेल म्हणत दोंडाईचा दूर हात तरी जागेवरून उठत स्टेशन पाहू लागला. बोरमळ्यास ते आले त्याच दिवशी वनिता व विनोद दुपारून आले व त्याने राडा केला. दादा, तू दिवाळी होताच मळा मोकळा करत हिस्सा देणार होतास ना? एकच सवाल, काय होणार? विनोदच्या राड्याचं सोडा, पण रघु काय निर्णय घेणार आणि सावी काय निर्णय घेणार? रघु ड्रेस शिवायला टाकणार? शिवला तरी सजन पाटलाचं स्थळ येणार का रघुस पाहायला? धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.